आता आपण मूकबधिरत्व येण्यासाठी लागणाऱ्या ग्रहस्थितींचा विचार पाहू. मूकबधिर म्हणजे वाणी आणि श्रवण यामध्ये असणारे दोष द्वितीय व तृतीय भाव त्यासाठी पाहिले जातात. कारण द्वितीय भाव म्हणजे वाणीचा संबंध, तर तृतीय भाव म्हणजे कानांचा संबंध येतो. तसेच या दोनपेक्षा जास्त अशुभ ग्रहांची दृष्टी असेल या स्थानावर, लग्नेश सुस्थितीत नसेल, शरीरातील कोणत्याही अवयवास व्यंग होण्यास पूरक असे ग्रहमान ठरते. वाणी व वाचेसाठी द्वितीय स्थान, श्रवणक्रियेसाठी तृतीय स्थान कुंडलीत निश्चित केलेले आहे. कर्णभावाचे तृतीय स्थान अतिशय महत्त्वाचे असून या स्थानावरून उजवा कान, ध्वनी ऐकू येणे, ध्वनिशास्त्रासंबंधीचे विचार, बधिरत्व, आकलनशक्ती या बाबींचा विचार केला जातो. लाभस्थान डाव्या कानाचे द्योतक असून षष्ठेश ग्रह आजाराचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह आहेत. महत्त्वाच्या राशी मिथुन रास निसर्ग कुंडलीतील तृतीय भावाची ही रास असून वायुतत्वाची ही रास उजव्या कानाची आहे. संदेशाची ने-आण करणे, संवाद साधणे हे कार्य करणारी ही रास अंतःकरणात असणाऱ्या केशपेशींचे महत्त्वाचे कारकत्व या राशीकडे आहे. कुंभरास एकादश भावात येणारी वायुतत्वाची ही रास डाव्या कानाची आहे. सिंहरास लाभस्थानातील कुंभरास समोरील पंचमस्थानी असलेली ही रास या राशीतील ग्रह कुंभ राशीच्या कारकत्वावर परिणाम करणारे असते. धनुरास तृतीय भावासमोरील भाग्यस्थानातील ही रास असून या राशीतील ग्रह मिथुन राशीच्या कारकत्वावर परिणाम करणारे असतात. ग्रह श्रवण वाणीचे महत्त्वाचे कारकत्व बिघडवणारे ग्रह म्हणजे मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, राहू, केतू तसेच बुध हे आहेत. कारक ग्रह शनी वायुतत्वाचा असून वायुतत्वाच्या राशीत चांगली फळे देणारा ग्रह आहे. परंतु जर त्रिक स्थानाचे आधिपत्य लाभलेला शनी ग्रह असेल व इतर अशुभ ग्रहांनी दूषित झालेला असेल तर शरीरातील वायुतत्व बिघडते. सुकवणे, कुजवणे, इंद्रियांना काठिण्य देणे, दीर्घकालीन आजार देणे, बधिरता, बहिरेपणा इत्यादी कारकत्व शनीकडे आहे. बुध संबंध जोडणे, मध्यस्थी करणे, संदेशाची ने-आण करणे याचे कारकत्व बुधाकडे आहे. मज्जातंतू, मेंदूतील ज्ञानतंतू, नर्वस सिस्टीम यावर बुध ग्रहाचा अंमल आहे. प्रामुख्याने येणारे ग्रह कर्णबधिरत्व लग्नभावात 2 किंवा 2पेक्षा जास्त पापग्रह किंवा पापग्रहांची दृष्टी असून भाव दुर्बल असतील तर शारीरिक दोष निर्माण होतात. तृतीय एकादश भावाचे भावेश त्रिकस्थानी असता किंवा त्रिकस्थानाचे स्वामी तृतीय एकादश भावात असून कारक ग्रह दूषित असतील तर बधिरत्व येते. तृतीय व एकादश स्थानी पापग्रह असता या स्थानावर पापग्रहांची दृष्टी असेल, त्याबरोबर कारक बुध अशुभ योगात असेल तर बधिरत्व येते. तृतीय व एकादश स्थानासमोर भाग्य व पंचम भावात अशुभ ग्रह असतील तर कर्णबधिरत्व येते. तृतीय, पंचम, नवम व एकादश भावात किंवा राशीत पापग्रह असून त्या ग्रहांशी षष्ठेशाचा संबंध असेल तर कर्णबधिरत्व येण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.